मला असं वाटतं की सासू सुनेचं नातं हे एका दिव्यासारखं असतं. म्हणजे सून म्हणजे तेल आणि सासू म्हणजे वात. हा मला थोडा वाताचा प्रॉब्लेम ऐका ना, एवढं मोठं माणूस काहीतरी सांगते पहिले तुमचा हाच प्रॉब्लेम ऐकायचं नाही. अगदी आधी शांतपणे ऐका. या दोन्हीचं प्रमाण समप्रमाणात नसलं तर भडका तरी उडतो, नाही तर विजतो तरी दिवा. वीजतो तरी काय. खरंय. त्यामुळे दोघीतलं नातं अगदी आई मुलीसारखं जपा. सासू आणि सून हे नातं विसरून आई आणि मुलगी होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा संसारही फुलला जाईल. बघा जरा ऐका, खरंय, इतकं चांगलं खरंय. सांगणार खूप कोण छान भेटतं का? सांगितलं. खरंय, हा? खरंय. पाया आता पडतो, भांडणार हा? नाही ना? नाही कधीच नाही. अजिबात नाही. तुम्ही भांडणार नाही ना नाही, सुनेशी? नाही. आता तू तिच्या बरोबर फोटो काढून डीपी ठेवीन. ये पोरी, ये. छान. Thank you. थँक्यू अलकाताई, तुम्ही आम्हाला सांगितलं. थँक्यू सो मच. आम्हाला आम्ही येतो का? येतो. धन्यवाद. या या फक्त एक मला विचारायचं होतं अलकाताई, ते दिवा नाही तर इन्व्हर्टर चालेल का जाता जाता का? इन्व्हर्टर चाल. जाते बरं. बर, सगळ्या संघटनेत सगळ्या सुना आल्या होत्या, तू का आलाय सासूचा विरोध करत? तू कोण आहे? मी घर जावं जावा घेऊन जा याला. यालाही सासू नको. हा, तुम्ही घाबरलात ना अलकाताईंना? खरं सांगा. खरंच मी घाबरले, खरंच घाबरले. कसं काय? अरे जी बाई उषा नाडकिरणीला सरळ करते तर आपल्याला काय सोडते होय? वा 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 वा. जोरदार टाळ्या अलका ताई कुबल यांच्यासाठी झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा या मंचाला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि खरं होतं, बरं झालं तुम्ही समजावून सांगितलं, कारण या दोघी सुद्धा माझं काही ऐकत नाही. खरंच ना, हे अजूनही सासू सुनेची भांडणं पाहायलाच मिळतात. पण माझ्या घरात नाही या. नाहीये ना? नाही, हो. अजिबात नाही. हे म्हणजे नशिबान आहेत बघा त्या. आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा तितक्या ग्रेट आहेत. एकदा जोरदार टाळ्या सासूबाईंसाठी झाल्या पाहिजेत. अलकाताईंना आतापर्यंत प्रत्येक वेळी आपण सिनेमामध्ये न्याय मागताना पाहिलंय आणि देवळाची पायरी चढली आहे न्यायासाठी. एका चावडीची पायरी तुम्हाला चढायची आहे आणि त्या चावडीमध्ये आज तुमच्यावरती सवाल जवाब होणार आहेत. बघूयात अरे वा. कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्ही काय देणार आहात. जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी. नमस्कार 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 नमस्कार. हवा येऊ द्याला कुबल निघाली, हवा येऊ द्याला कुबल निघाली, साऱ्यांची लाडी पाहूया माहेरची चावडी, पाहूया माहेरची चावडी, पाहूया माहेरची चावडी. अशा एका इमोशनल गाण्यानंतर आपण या कार्यक्रमाला लगेचच या ठिकाणी सुरुवात करत आहोत. गुलकन केबल नेटवर्कवरती आज आपण 57 घरात लाईव्ह हा कार्यक्रम दाखवणार आहोत. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणीला, प्रत्येक महिलेला धडकी भरली असेल की बाबा त्यांच्यावरती तुम्ही कसं काय मुकदमा चालवणार. पण आज आम्हाला हे काम करावं लागणार आहे, कारण आमचं एकच ब्रीद वाक्य आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा. तर मी अलकाताईंना अशी आता विनंती करणार आहे की या कारवाईला आपण सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही कृपया या बॉक्समध्ये या. जोरदार टाळ्या. या ठिकाणी आता त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमच्या चावडीचे एक वकील असतात. ते वकील तुमच्यावरती काही आरोप करणार आहेत. बरं. ते आरोप खोडायला तुमचा पण आम्ही एक वकील देणार आहे. पण पहिल्यांदा जे चावडीचे वकील असतात त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. फायद्याचं बोलणारे कुंथलगिरीकर वकील अर्थात करवंद अनसपुरे. जोरदार टाळ्या. अरे सोड ना, हे कशाला धरून ठेवलंय रे मला? अरे सोड ना, जायचंय रे. तुमच्या आईच्या चिमण्या हाणल्या तुमच्या. अरे भुसनाळ्या सोडे, सोड चाल. या
सर थोडे वेळ सेम सागर कारंडे दिसतात रे एकदा डान्स झालाच पाहिजे दोघांचा सर म्हणजे आपण गाण्यावर. नाचूया दोघं जरा मी तुझी नक्कल करायचा ट्राय करतो तुझ्या पावलावरच पाऊल आहे नाही नाही तुमच्यामुळे पोट भरतायत सर आमची असं का करताय तुम्ही पाय हलवा नंतर मी हलव One, two, three, four. क्या बात है खतरनाक. सेम सागर कारंडे रे ते सोडा 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 असं एक आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी डासू एंट्री म्हणजे होती. काय? पण मला एक कळत नाही तुम्हाला विंगेत धरतं कोण दरवेळेला आपले नेहमीच रे कोण? दूधवाला पेपरवाला अरे फॅन आहेत रे ते माझे अच्छा, फॅन आहेत माझे सह्या सही घेतात घेण्यासाठी. फोटो काढतात ते सही घेण्यासाठी. म्हणजे काय तुम्हाला चावडीच्या बाजूनी आरोप करायचे कराल का? हो का नाही कारण कुणावर करायचे आरोप घाबरणार तर नाही ना? कशाला घाबरतोय हाणतो बा कसा दणाणा नुसतो तुम्हाला आरोप करायचे अलकाताईंवर. आयो आयो काय मारितो का काय आता तू अरे यांच्यावर आरोप केला ना तर मी राहील उपाशी माझी बायको माझी करेल काशी आणि माझी आई मला दिल फाशी का? का म्हणजे अरे त्या दोघी लय फॅन आहेत यांच्या हो? म्हणायचं काय मी नाही करू शकत नाही बाबा तुम्हाला फक्त एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी हे सगळं करायचं आहे बाकी काय नाही. तर आता कोर्टातल्या आपल्या जजना या ठिकाणी आमंत्रित करत चावडीचे आमचे एक जज असतात. एक मिनिट जजला बोलवण्याआधी मला हा कोट घालायचा आहे अरे देव घाला. त्याशिवाय वकील मी होत नाही चला बोलवा त्यांना मी कोर्ट जज जे चढवलेला आहे. आहेत त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. तर लगेच. या ठिकाणी आपल्यावरती जज लक्ष ठेवणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विक्रम काका गणेशपुरे या. मी हिचं तोंड पाहणार नाही काय? मी हिचं तोंड पाहणार नाही आणि इनेही माझं तोंड पाहायचं नाही का? कारण मी मिशी काढली कशाला मिशी काढून आला आज? केव्हा सांगतो अलकाताई मागच्या वेळेस आहे ना मागच्या वेळेस ह्यांना एक सुंदर गोरी बाई पाहिजे होती हा. आता एवढ्या खटल्यात सुंदर गोरी बाई कोण होणार हा कोणी आहे का तुम्हीच एकटी. मीच आहे. तुम्हाला सांगतो खोटं आज मी निशिगंधा वाढ करणार होतो काय काय काय? निशिगंधा वाढ केवढा कॉन्फिडन्स वाढलाय तुमचा. निशिगंध वाढ नाही मिशिगंध जाड वाटला असतं. तुम्ही मिशा पण आहेत तुम्हाला तसे पण आहेत तुम्ही. कॉन्फिडन्सच्या बरोबर चालू आहे सगळं हा ओके चला रेडी तुम्हाला लक्ष ठेवायचं जज म्हणून. पालका तुला या माहेरच्या साडीवर हात ठेवून शपथ घ्यावी लागेल जे सांगेन खरं सांगेन आणि खोटं सांगितलं तर ही साडी अर्चनाला जाईल कोणाला? अर्चनाला अर्चना कोण? माझ्या बायकोच नाव आहे हे काय म्हणजे काय घरगुती आयटम सुरू झालेत हो, ह्यांचे काय घरचं काय? आता हे प्रॉपर्टीची साडी आहे कुठे इथं थांबणार आहे का बायकोला तेवढीच साडी होती ना माझ्या हा, बायकोला. घ्या घ्या. मी काय सांगेन ते खरं सांगेन खोटं सांगणार नाही. खोटं सांगणार नाही. हा ओके धन्यवाद